नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी शिक्षक श्री कैलास बिला परदेशी, महाराणी ताराबाई कन्या शाळा नंबर 175 या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे. आपण सध्या प्रकरण 11वे पाडे आणि भाग हे शिकत आहोत. त्याच्याच पुढचा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी लक्ष द्यायचे. तुम्ही या ठिकाणी पान नंबर 124वरती जर पाहणार तर एक मोठासा अजगर म्हणा की साप म्हणा ते आहे. याच्यावरून आपल्याला काहीतरी माहिती मिळवायची आणि खालील प्रश्नांची उत्तर पण द्यायची आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला इयत्ता तिसरीत गणित गंमत पाठ्यपुस्तकात येणारे उड्या मारणारे प्राणी आठवतात का? तर या ठिकाणी एक बेडूक आहे. तो शून्यापासून सुरुवात करतो उड्या मारायची आणि एका वेळेला तो 3 पाऊल उड्या मारतो. म्हणजे शून्यापासून त्याने 3वर मारली तर पुढे तो 6वर मारेल. म्हणजे 3 एका वेळेला पाऊल उड्या मारतो तो. की ते आता याच्यावरून प्रश्न विचारले की किती उड्या नंतर तो 27वर पोहोचेल याची गणती करा. तर या ठिकाणी एकदम साधे आणि सोपी भाषेत सांगायचे म्हणजे आपण 3चा पाढा बोलायचे आहे. तुम्हाला 3चा पाढा येतच असेल तर आता 3चा पाढा जर आपण बोलला तर या ठिकाणी जर किंवा उड्या पण मोजल्या तरी चालेल. पहिली उडी आहे त्याची 3वरती बेडकाची, दुसरी उडी आहे 6वरती, तिसरी उडी आहे 9वरती, चौथी आहे 12वरती, 5वी आहे 15वरती, 6वी आहे 18वरती, 7वी आहे 21वरती, 8वी आहे 24वरती आणि 9वी आहे 27वरती. म्हणजे याप्रमाणे तो जेव्हा 27 ना तर त्याला 9 उड्या माराव्या लागतील. याप्रमाणे हे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे पहा तुम्ही. जर तो 36वर पोचला असेल तर त्याचे किती उड्या मारल्या? आता तुम्हाला माहिती आहे की 3चा जर पाढा आपण जर मोजला तर हा 3चा पाढा 30पर्यंतच असतो, बरोबर. तर आता तो 36वर पोचलेला आहे म्हणून 10वी उडी त्याची 30वर येणार, त्याच्यानंतर 11वी 33वर येणार आणि 12वी 36वर येणार आहे. म्हणून त्याला जर 36वर पोचायचे असेल तर त्याला 12 उड्या माराव्या लागतील. तर याप्रमाणे हे गणित तुम्ही पुस्तकात करायचे आहे. त्याच्यानंतर हा सराव आहे, भागाकार आहे. या ठिकाणी लिहिलं आहे 28/2. 28/2चा अर्थ होतो की 28ला 2ने भागायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये अगोदर आपण 2ला भाग द्यायचे. जर 2चा पाढा एकापर्यंत बोलला तर 2 होतात म्हणून वरती 1 येणार आहे आणि खाली 2मधून 2 गेले 0. मग त्याच्यानंतर बाजूचे अंक उतरवायचे आहे खाली आपण 8. मग या 8ला 2ने भाग द्यायचे आहे अजून. जर 2चा पाढा 4पर्यंत बोलला तर 8 येतो म्हणून 2 चोक 8, वरती 4 लिहायचे खाली 8 लिहायचे. 8मधून 8 गेले 0. तर याप्रमाणे 28/2चं उत्तर आलं 14. त्याच्यानंतर अजून एक खालचं केलेलं आहे पहा. 5व्या नंबरचं गणित 96/8. म्हणजे या 96ला 8ने भाग द्यायचे आहे. तर याचप्रमाणे अगोदर दशकला भाग द्यायचा आहे. म्हणजे 9ला 8च्या पाढामध्ये 9 येत नाही परंतु 9पेक्षा लहान संख्या येते म्हणून 8 1 8. 8 1 8. 9मधून 8 गेले 1 शिल्लक राहतो, तो 1 खाली उतरवायचा आहे आणि नंतर 9च्या बाजूमधला अंक म्हणजे एकमचा अंक 6 खाली उतरायचा आहे. आता तो उरलेला 1 आणि हा 6 म्हणजे 16 झाले. 8च्या पाढ्यामध्ये 16 येतो. 8चा पाढा जर 2पर्यंत बोलला तर 8 2 16, 2वरती लिहायचे आणि 16 खाली लिहायचे. त्याप्रमाणे या ठिकाणी भाग जातो 12 उत्तर आलं आहे. तर हे तुम्हीसुद्धा करायचे आहे. त्याच्यानंतर सागरातील शिंपले
आता एक मुलगा आहे, तो ध्रुव नावाचा, तो समुद्रकिनारी जातो आणि त्याला काही त्या ठिकाणी तो शिंपले वगैरे गोळा करतो आणि त्या शिंपलांपासून त्याला माळा बनवायचे आहेत. संध्याकाळपर्यंत त्याने 112 शिंपले जमा केले आहेत. आता तो 3 मित्रांसाठी किती किती माळा बनवू शकतो तो, तर ते दिलेले आहे पहा. त्याने एक माळसाठी 28 शिंपले घेतले, बरोबर. एक माळसाठी त्याने 28 शिंपले घेतले. मग या ठिकाणी वजाबाकीची प्रक्रिया केली आहे. 112 वजा 28 म्हणून बरोबर 84 उरतात. त्याच्यानंतर अजून 84मधून त्याने 28 माळाची एक बनवली, अजून त्या ठिकाणी लिहिली आहे पहा. 84 वजा 28 म्हणजे 56 उरले, बरोबर. आता अजून त्याच्याजवळ 28 शिंपले शिल्लक राहिले. तर याप्रमाणे तो 28चे 112 शिंपल्यांमधून तो 4 माळा बनवू शकतो. या ठिकाणी ते दिले, तुम्ही समजून घ्यायचे आणि लिहायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही व्यावहारिक उदाहरण दिलेले आहे पहा, की एका खोक्यात साबणाच्या 85 वड्यांचा समावेश होऊ शकतो. म्हणजे एक खोका आहे, त्याच्यामध्ये 85 वड्या येऊ शकतात. शैलीला त्यात 338 साबणाच्या वड्या मांडायच्या आहेत. तिला सर्व वड्या समजवण्यासाठी समावण्यासाठी किती खोके पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही 338 भागिले 85 करायचे. आणि याची पुढे पण मी समज दिलेली आहे या प्रकरणाची, या असे व्यावहारिक उदाहरणांची. दुसरे, मनप्रीतला घर बनवण्यासाठी 1500 थैली सिमेंट पाहिजे. एका गाडीत एका वेळेत 250 थैली नेता येत असेल तर गाडीला किती फेऱ्या माराव्या लागतील. तर याच्यामध्ये बी तसं जे 1500 भागिले 250 करायचे. तर याप्रमाणे हे तुम्ही उदाहरण सोडायचे. आता हे गंगो मिठाई, हे गंगो मिठाईचं बनवलेलं मिठाई येते, लाडू बनवले त्याने. एका थाळमध्ये पहिले 80 लाडू भरलेले आहेत पहा तुम्ही. त्या ठिकाणी 8च्या 10 रांगा आहे म्हणा, 8 डाव 80. मेहरबानी करून एका खोक्यात 4 लाडू भरा, बरोबर. मला 23 लहान खोके पाहिजेत. तर या ठिकाणी ही मिठाई 23 लहान खोक्यात भरण्यापुरती आहे का. आता या ठिकाणी नाही लिहिलेलं आहे, कारण की ते कमी आहे. किती जास्त मिठाईची जरूर पडेल. तर या ठिकाणी 12 आहे. तुम्ही जर 23 गुणिले 4 केले तर 96 होतात आणि 80 लाडू आहे, म्हणून ही मिठाई कमी पडणार आहे. तर किती कमी पडणार, तर 12 कमी पडणार आहे. तर याप्रमाणे हा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये आणि पुस्तकामध्ये करायचे. नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. अभ्यास झाल्यानंतर फोटो पाठवायचे असतो.